जर तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बांधू इच्छिता तर हा नक्कीच प्रोजेक्ट तुमच्यासाठी राहणार आहे, तो पण ओल्ड पुणे मुंबई हायवे टच। जर डेव्हलपर बद्दल बोलायला गेलं तर हा डेव्हलप केला जातोय बाय क्रिसाला डेव्हलपर्स, जे की नामांकित डेव्हलपर्स आहेत पुणे आणि पीसीएमसी एरियामध्ये। 16+ इयर्सची त्यांची रिअल इस्टेट मध्ये लेगसी आहे। पहिलं फर्स्ट टाइम इन पुणे आपण म्हणू शकतो की एवढा मोठा डेव्हलपर एक भव्य दिव्य जी प्लॉटिंग डेव्हलपमेंट आणतात ती 62 ते 63 एकरच्या लँड पार्सल मध्ये तुम्हाला ही बघायला भेटणार आहे। यामध्ये सगळ्यात एक उत्तम जी गोष्ट मला वाटते जी असणार आहे 60% ओपन स्पेस। तुम्ही बघू शकता की म्हणजे कसं असतं की आपण नॉर्मल प्रोजेक्ट बघतो तिथे तुम्हाला ओपन स्पेस एवढ्या प्रमाणात नाही भेटत, तर इथे 60% ओपन स्पेस म्हणजे पकडून चला 35 एकरचा जो एरिया आहे तर त्या एरियामध्ये कम्युनिटी गार्डन्स आणि 50+ अम्युनिटीज, त्याच्यामध्ये रोड्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इन्क्लुझिव्ह राहणार आहेत। आणि जे डेव्हलपमेंट आहे जिथे एनए प्लॉट्स येतील ती फक्त अराउंड 40%चा एरिया आहे। ह्या एरियाबद्दल जर आपण बोलायला गेलं तर ह्या एरिया म्हणजे खूपच जास्त तुम्हाला एक सॅच्युरेटेड आणि एक तुम्हाला नेचरच्या म्हणजे विसिनिटीमध्ये राहत आहे तुम्हाला असा फील येणार आहे। कारण हा जो प्रोजेक्ट आहे हा तळेगावमध्ये आहे। तळेगावबद्दल जर आपण थोडीशी कनेक्टिव्हिटी जाणून घेतली तर इथून तुम्ही वाकड, हिंजवडी सारखे IT पार्क्सचा एरिया अराउंड क्लाइंब करू शकता 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर। त्याच्यासोबतच जर तुम्ही मुंबई, लोणावळा ह्या साईडला राहत आहात आणि तुम्हाला पुण्यातलं एक स्वतःचं घर हवंय तर हा प्रोजेक्ट नक्कीच उत्तम ठरणार आहे। कारण या प्रोजेक्टला बेस्ट कनेक्टिव्हिटी म्हणजे पुणे मुंबई ओल्ड हायवे जो आहे तो प्रोजेक्टच्या बरोबर समोर बघायला भेटतो। यासोबतच जे मिसिंग लिंक रोड आहेत, पुण्याची फेज 4 मेट्रो आहे, हे प्रॉपर्टी ॲप्रिशिएशन तर तुमचं वाढवणारच आहेत, पण यासोबतच जे आत्ता इथे प्लॉटिंग ऑप्शन्स अवेलेबल केलेले आहेत ते 1200 स्क्वेअर फीट पासून पुढे असणार आहेत आणि ह्याच्यावर तुम्हाला भेटणार आहेत चांगले डिस्काउंट्स। तर एंडपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला मी काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या ह्या प्लॉटिंगला बनवणार आहेत खूपच उत्कृष्ट। जर आपण या प्रोजेक्टच्या डिटेल्स बद्दल बोलायला गेलं तर 63 एकरचा हा एरिया क्लिअर टायटल क्रिसाला डेव्हलपर्सचा आहे। तर ह्यामध्ये आता त्यांनी अराउंड 400+ प्लॉटिंग ऑप्शन्स इथे आणलेले आहेत। ह्यामध्ये आपल्याला भेटत आहेत एनए सँक्शन प्लॉट्स, जे की राहणार आहे कलेक्टर एनए सँक्शन। तर ह्यामध्ये आपल्याला सेपरेट आपला इंडिव्हिज्युअल 7/12चा ऑप्शन म्हणजे असणार आहे। ह्यासोबतच तुम्हाला एक सेफ्टी राहते की जो डेव्हलपर आहे तो डेव्हलपर ट्रस्टेड आहे आणि यांच्या आधी पण असे प्रोजेक्ट्स इथे केलेले आहेत। त्यासोबतच आपल्याला फॅसिलिटीज वगैरे काय भेटतात तर आपल्याला भेटणार आहे फेडर बॉक्स आपल्या एक इंडिव्हिज्युअल प्लॉटचा, त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टीम, प्लांटेशन, वॉटर सिस्टीम जे की PMRDA वॉटर राहणार आहे तुम्हाला इथे, आणि तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये बोर होल करायची पण परमिशन दिलेली आहे। तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या प्लॉटच्या अवतीभोवती राहतील। त्यासोबतच ही गेटेड कम्युनिटी असणार आहे। तर तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टमध्ये हे 30 ते 40 फुटाचे रोड्स तुम्हाला बघायला भेटतील। पूर्ण टाउनशिपमध्ये असतील हे, म्हणजे तुमच्या एनए प्लॉटिंगच्या टाउनशिपमध्ये, जिथून तुम्हाला म्हणजे कसं आहे कन्व्हिनियन्स वाईज वगैरे खूप इझी राहतं। आणि ह्याच्यासोबतच आता जर आपण बोलायला गेलं ह्या प्रोजेक्टच्या अम्युनिटीज बद्दल तर हा पूर्ण प्रोजेक्ट राहणार आहे बाली थीम बेस्ट। तर बाली थीम बेस्ट मी असं का म्हणतोय कारण ह्यामध्ये ज्या अम्युनिटीज प्रोव्हाइड केले जाणार आहेत तर त्या अम्युनिटीजमध्ये तुम्हाला किड्स प्ले एरिया, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, कोवर्किंग स्पेसेस, त्याच्यानंतर कम्युनिटी गार्डन, पार्टी लॉन्स, जिम एरिया, या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत। यासोबतच तुम्हाला एक युनिक अम्युनिटीज यामध्ये ॲड ऑन होतील कारण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 60%चा जो ओपन स्पेस प्रोव्हाइड केला गेलेला आहे त्यामध्ये अराउंड पकडून चला 30% मध्ये तर तुमच्या अम्युनिटीजच आहेत आणि 30% मध्ये तुमचे येतात रोड्स आणि बाकीच्या गोष्टी। तर ह्यासोबतच तुम्हाला भेटते इथे 3 टायर सिक्युरिटी, म्हणजे तुमचं एक जे मेन गेट असेल तिथे तुम्हाला वॉचमॅन आणि ह्या सगळ्या सुविधा असतील, 24/7 ही सर्व्हिसेस राहतील। त्यानंतर CCTV कॅमेराज तुमच्या पूर्ण सोसायटीमध्ये असतील आणि फेन्सिंग वगैरे केलेले असणारे चारही साईडनी। तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हा सेफ फॉर फॅमिली प्रोजेक्ट होऊन जातो। जर तुम्ही तुमचा प्लॅन करताय इथे एक इंडिव्हिज्युअल बंगलो प्लॉट तर हा बेस्ट ऑप्शन राहणार आहेत। आता आपण जाणून घेऊयात प्लॉटच्या साइजेस बद्दल। तर इथून तुम्हाला अगदी 1200 स्क्वेअर फीट ते 2000, 2500, 3000 पासून 5000 स्क्वेअर फीट पर्यंत तुमचा इंडिव्हिज्युअल प्लॉट म्हणजे भेटून जाईल। आणि यासोबतच अगर प्राइसिंग बद्दल आपण डिस्कस करतोय तर तुम्हाला 45 लाख ऑल इन्क्लुसिव्ह अशी प्राइसिंग इथे बघायला भेटणार आहे। त्यामध्ये लीगल टॅक्सेस वगैरे सगळ्या गोष्टी येऊन जातात। जर तुम्ही मला फोन करताय वरती दिलेल्या नंबरवरती
तर तुम्हाला मी ॲश्युअर करतो तुमचा 2 लाखाचा ॲश्युअर्ड डिस्काउंट. प्राइसिंग डिस्काउंट तर हा झालाच, त्याच्यासोबतच जे प्रीमियम प्लॉट्स असतात जे की रोडच्या टच असतात, त्याच्यानंतर हायवेपासून जवळ असतात, ज्याला व्ह्यू चांगला असतो, त्याच्यानंतर जो वास्तू कंप्लायंट प्लॉट असतो, जर तो तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस आहे या लॉनचा, तर मी तुम्हाला बेस्ट टू बेस्ट इन्व्हेंटरी काढून देऊ शकतो नक्कीच.